पहिला प्रश्न, समोरचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला लाईफ पार्टनर म्हणून निवडायचा असेल तर तुम्ही त्याच्यात काय पाहता? आधी तू. ओके. प्रामाणिकपणा, स्माइल आणि डोळे. युअर टर्न. विश्वास, प्रेम आणि मैत्री. आता तुझा प्रश्न. प्रेम म्हणजे काय? यावेळेस तू आधी बोलायचा. प्रामाणिकपणा, समर्पण आणि जीवाला लागणारी ओढ. आता तू. कमिटमेंट, कम्युनिकेशन आणि जीवाला लागणारी ओढ. आवडतंय ना? काय? फूड. हा. मेघना, प्रेम या विषयावर कितीतरी कथा, कादंबऱ्या, कविता, चित्र, गाणी, सिनेमे काय काय झालंय आणि आपण मात्र प्रेम 3 शब्दात गुंडाळून टाकलं. दॅट्स नॉट फेअर. कम ऑन, ओपन अप. आज अशी गप्प बसू नकोस. जे काय मनात असेल ते बोल ना. आणि प्लीज तुझी ती नेहमीची उत्तर देऊ नकोस. नाही म्हणजे मग मी काहीतरीच बोलते आणि मग तू हर्ट होतोस वगैरे. मैत्रीत हे सगळं होत असतं. बोल ना, काय वाटतं तुला? प्रेम म्हणजे काय? प्रेमात माणूस हतबल होतो, हरवून जातो आणि एकदा प्रेम सापडलं ना की मग त्याशिवाय जगणं असह्य होऊन जातं. कारण प्रेम म्हणजे आनंद, मनातून उसळून येणारा आनंद. 2 जीवांचे एकमेकांमध्ये गुरफटून जाणं म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे रेशीम गाठ, नाजूक पण न तुटणारी, न सुटणारी, जीवाला बांधून ठेवतं ते प्रेम. नाही, जीवाला मुक्त करतं ते प्रेम. प्रेम पिंजरा नाही होत. प्रेम पंख देतं, आभाळात झेप घेण्याचं बळ देतं, अंगणात अलगत उतरण्याचं भान देतं. प्रेम कधी जखडून नाही ठेवत मेघना, ते मुक्त करतं. तुझं प्रेम तुझ्यापासून कोणीतरी हिरावून घेईल म्हणून त्या पेटीसारखं हृदयाशी कवटाळून बसली असतो. पण मी ते कधीच हिरावून नाही घेणार. कारण तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम होतं हा प्रॉब्लेम नाहीये, पण तुझं अजूनही माझ्यावर प्रेम नाही हा मुद्दा आहे. पण डोंट वरी, तुझं माझ्यावर प्रेम नसताना तुला माझी लाईफ पार्टनर असण्याच्या बंधनात नाही अडकवणार मी. तू मुक्त आहेस मेघना. कारण प्रेम कधीच बांधून ठेवत नाही, ते मुक्त करता. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.
घे. काय ग स्वतःशीच काय हसतेस? अगं नाही माई, कालचं आठवून ना हसायला येतंय. अगं काल आम्ही इतकी मजा केली माहितीये. आणि सतीश म्हणजे एक से एक जोक सांगत होता. बोका कोणी करता. ए मग काय नाही, पण खरंच माई काल आम्ही खूप हसलो ना, म्हणून आज मला एकदम फ्रेश वाटते. नाना म्हणतात ना, ते अगदी योग्य आहे. हसणं हे टॉनिक आहे. आणि माझ्या मते तुम्ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडत नाही. हा पुरे झालं आता तुझं कौतुक. अगं आता तुमची तिघांची लग्न झाली, तुम्हालाही मुलं झाली. आम्ही ज्येष्ठ नागरिकांमध्येच मोडतो, कळलं ना? हो, मग तुम्ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडता. मग काल यंग कपल सारखे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करत कोण फिरत होतं माई? कोण? ओ, बर्फाचा गोळा कोणी खाल्ला? ए? काहीतरीच काय. ए काहीतरीच काय असं म्हणू नकोस ना आता. मला सगळं कळलेलं आहे. वो क्या है ना, हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं जनाब. गप्प बसा आता. ए, सांग ना माई, बर्फाचा गोळा कसा वाटला? आणि तो गजरा नानांनी तुझ्या केसात माळला? सांग सांग. गंमत जरा. पण माई मला ना नानांचं प्लॅनिंग हे सॉलिड आवडलेलं आहे. सो स्वीट ऑफ हिम ना मेघना. हो ना, जे ऐकायला पण किती गोड वाटतंय. मग ए मेघना, बाय द वे तुम्ही सुद्धा डिनरला गेला होतात. ए सांग ना तुम्ही काय मज्जा केली? हा म्हणजे तुमचं डिनर म्हणजे काय, डिनर कमी आणि रोमॅन्सच जास्त असणार ना. आंखों ही आंखों में, बाहों ही बाहों में. अर्जू जरा गप्प बस. मी समोर बसले. काय चाललंय तुझं? आवर घाल जरा स्वतःला. अगं हो, मग काय झालं माई? आणि नाहीतरी माई, तू आमची आई आहेसच, पण त्यापेक्षा जास्त तू आमची मैत्रीण आहेस. मग चाललं तुझ्या समोर. सांग ना. अगं बोल. हा म्हणजे छान झालं डिनर आमचं. मजा आली. बर मी काय गप्पा मारत बसले इथे, मला कॉलेजला जायला उशीर होईल. आले सांग माई. चलो. अच्छा अगं खाऊन तर. अच्छा बाय माई, येते. बघितलंस माई, आता इतकं प्रेमाने विचारत होते ना मी, दिलं उत्तर बघ. मला काय काय हो, काय करताय? हो, केवढ्यांदा ओरडलात? दचकलो ना मी. हे बघा, माझा आवाजच तसा आहे. तुम्ही आज पहिल्यांदा ऐकलंय. आणि काय हो, परवा परत देसाईंकडे गेला होतात ना? बाबाजी ना काय तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कसं कळलं बाबाजी? ह्यांना कसं कळलं? तुम्ही काय पाळत ठेवताय माझ्यावर? असले भलते सलते उद्योग करत नाही मी. मग तुम्हाला कळलं कसं बाबाजी? ह्यांना कळलंच कसं? तुम्हाला कळलं कसं? ठणठणाट करू नका हो कानाशी. नानासाहेबांचा फोन आला होता. तुम्ही तुमच्या चष्म्याचा कव्हर विसरलाय तिथे हे सांगायला. बाबाजी बाबाजी यांना कधी कळणार तुमची आयडिया बाबाजी? अहो मी मुद्दा म्हणून ठेवून आलो होतो, विसरलो नव्हतो. त्यात बाबाजींचा छोटासा फोटो ठेवला होता, म्हणजे बाबाजींची नजर राहील देसाई घराण्यावर. कळलं तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कव्हर परत आणण्याच्या निमित्ताने मी परत त्यांच्याकडे जाऊ शकतो. बाबाजी तुम्ही ग्रेट आहात बाबाजी. जय हो, जय हो. कशाला जाता हो तुम्ही विनाकारण तिथे? अहो मेघना आणि जावई बापू बाबाजींचे संकेत पाळत नाहीत की नाही? का? कारण त्या घरात माझा कोणीतरी शत्रू आहे. मी त्या शत्रूला शोधणार, त्या शत्रूला समजावणार, म्हणजे मग बाबाजींचे संकेत मेघना आणि जावई बापूंना कळणार, म्हणजे सगळं काही सुरळीत होणार. जय हो बाबाजी. चला आता कव्हर आणण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्याकडे जातो. अहो तिथे जाताना मुलांसाठी काहीतरी खाऊ तरी घेऊन जा. रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही.
एकदा का होईना अक्कल आली आहे ना. जय हो, काय मोलाची गोष्ट सांगितली तुम्ही. नाही नाही, जाणार जाणार, जरूर त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाणार मी. बाबाजी ज्या गोष्टीला मी घाबरत होते तीच गोष्ट घडते. बाबांच्या दडपणामुळे आणि त्यांना आलेल्या अटॅकमुळे घाबरून मी लग्न तर केलं, पण आता आदित्य देसाईनं दाखवलेल्या या अजब चांगुलपणामुळे माझी कोंडी झाली. तुझी बॅग अनपॅक करू नकोस. तुझा निर्णय होईल त्या दिवशी तशीच घेऊन ती त्याच्याकडे जाऊ. मला निर्णय घ्यायचा आहे. एका बाजूला ती कमिटमेंट आहे आणि एका बाजूला ही. काय सांगताय माझं मन? त्या निर्णयामागे धावून दमछाक नको करून घेऊस. जस्ट बी युअर सेल्फ. ज्यानं मला पहिल्यांदा मोकळा श्वास घ्यायला शिकवलं, जो स्वतः पूर्णपणे स्वतःच्या उर्मीप्रमाणे जगतो, त्या माझ्या वाऱ्यासारख्या अदूकडे जाऊ की जो संयमी आहे, तत्वनिष्ठ आहे, ज्याच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या प्रेमाबद्दल रिस्पेक्ट आहे, त्या आदित्यकडे जाऊ? शपथ घेऊयात की कधीही एकमेकांची साथ सोडायची नाही. जवळ असलो तरीही आणि नसलो तरीही आजपासून आपण दोघं बांधले गेलोय या रेशीम गाठीत. किती विचित्र आहे हा कॉन्फ्लिक्ट. आधीचं नातं जुळण्या किंवा तुटण्याआधीच हे नवं नातं आयुष्यात आलंय आणि मनाला निर्गाठ बसलीये. आणि हा गुंता फक्त मला आणि मलाच सोडवायचा आहे. प्रेम पिंजरा नाही होत. प्रेम पंख देता. प्रेम कधी जखडून नाही ठेवत मेघना, ते मुक्त करता. निर्णय घेण्याच्या अवघड पॉइंटपाशी येऊन घाबरून उभी आहे मी. समोरच्या वादळाला तोंड द्यायची हिंमत होत नाहीये. पण मला स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या बुद्धीचा स्पष्ट आवाज ऐकायचा असेल तर त्या वादळाला सामोरं जायलाच हवं. डोळे उघडून पाहायलाच हवं. आजमावायलाच हवं की मी अदूला विसरू शकते का. निदान तो प्रयत्न तरी करायलाच हवा. कधी आलास? तू डोळे मिटून दूर हरवली होतीस ना, तेव्हाच. आलीस परत? माहित नाही. मी एका मोठ्या समुद्री वादळात सापडले रे. क्षणात एक लाट मला स्वच्छ किनाऱ्यावर आणून सोडते आणि क्षणात दुसरी मला खोल अथांग समुद्रात ओढून नेते. अल्टिमेटली कुठे जाणार माहित नाही, पण काय काय नाही. अशी वादळे एकट्यानंच पार करायची असतात. तू ती करशील मेघना. बाय. हॅलो. हा माई, मेघना बोलते. हा हा हा, बोल बोल बाळा. काय ग? हा माई, आज मला घरी यायला थोडा उशीर होईल, चालेल ना? अगं चालेल ना म्हणून काय विचारतेस? चालेल की. आणि तुझं काहीतरी काम असेल म्हणूनच उशीर होतोय ना. आणि आता तू मला फोन केलायस ना, मग काही प्रॉब्लेम नाही. अगं फोन केला नाहीस आणि उशीर झाला ना तर काळजी वाटते बाळा. हा बरं, जेवायला तरी घरी येणार आहेस का बाहेरच काहीतरी खाऊन येणार आहेस? नाही नाही नाही, घरीच येणार आहे जेवायला. जेवणापूर्वी पोचेन. हा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मग ठेवू फोन. बाय. अरे देवा, 4 वाजत आले. चहा टाकायला हवा.
मेघना. हा हॅलो, बोल मेघना. हां, आज घरी जाण्यापूर्वी थोडा वेळ भेटूयात कॉफी शॉपमध्ये. अरे वा, माझी काहीच हरकत नाहीये. पण काय ग, काही विशेष? नाही काही विशेष नाही. जस्ट टू ओके ओके, ठीक आहे. मी तुला SMS करतो आपल्या दोघांनाही पोहोचायला सोयीचं कॉफी शॉप कुठलं आहे ते. संध्याकाळी 6 वाजता चालेल? ओके, चालेल. डन. डन. सी यू देन. बाय. बाय. घ्या. द्या. वा, जमलाय का मनासारखा? काय विचारतेस काय तू? जमणारच. काय काल मजा आली ना? खरंच खूप मजा आली. पण खरी गंमत होती ना ती तुमच्या सरप्राईज मध्ये. बऱ्याच वर्षांनी आपण नानामाईच्या रोलमधून बाहेर पडलो आणि मनोहर आणि संजीवनी सारखं वागलो, नाही? Correct. खूप मस्त वाटलं. एकदम असं तरुण झाल्यासारखं वाटलं. हम्म. आता मारे आपण असे मॅच्युअर झालो, जबाबदार झालो, वयाप्रमाणे क्षमा करायला सोडून द्यायला शिकलो. तरुणपणी आपणही हट्टी, आग्रही, रुसणारे, फुगणारे होतोच, नाही? पण आनंदी होतो, नाही? म्हणजे हट्टी होतो, आग्रही होतो, पण मनमोकळेही होतो. काय काय म्हणायचं तुला? नाही, तुम्ही म्हणाल पुन्हा पुन्हा तू त्याच विषयावर येतेस म्हणून. नाही, पण मला तुमच्याशी बोलल्याशिवाय नाही चैन पडत. अगं हो ग, बोल ना, काय झालं? नाही म्हणजे सकाळी मी अर्चू गप्पा मारत बसलो होतो. त्यांना कळलं ना आपला प्रताप व्हॅलेंटाईन्स डेचा. कळला का? मग काय, मग? मला चिडवाचिडवी चालू होती त्यांची. तेवढ्यात मेघनाही तिथे आली. मग तिलाही चिडवणं सुरू झालं. बर, मग? तेही गेले होते ना डिनरला. मग पुढे? तेच सांगायचंय मला. म्हणजे तिनं उत्तर अगदी बरोबर दिली, तोलून मापून हसली सुद्धा. म्हणजे आपणही आनंदी आहोत असं दाखवलं तिनं. दाखवलं म्हणजे? नाही म्हणजे उत्तर अगदी बरोबर दिलं की आपण आनंदी आहोत, पण तो आनंद न बोलता दिसतो ना हो चेहऱ्यावर, कळतो, जाणवतो. त्या हसण्यात, वावरण्यात त्या एन्जॉयमेंटचा मागमूसही नव्हता. अर्चू विजयाला काही बोललेलंच नाही याबद्दल? छे छे, आपल्याला काय चर्चेचा विषय नाही करायचा आहे. पण ना सगळं असं उसनं ओसून आणल्यासारखं वाटलं हो. नाही, त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय हे तर आपल्या लक्षात आलेलंच आहे. आता या यंत्रामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. मागे मी 1-2दा बोललो तुझ्याशी. पण तुझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली आहे का? कोणती? हे जे तू म्हणतेस ना ते उसनं अवसान, ते एकट्या मेघनाचं नाहीये, आपल्या आदित्यचंही आहे. आता या बॅग प्रकरणामध्ये ते अगदी स्पष्ट झालंय. नाही, सावरून घेतलं त्याने, पण त्याचा चेहरा साफ उतरला होता. आणि आपल्या तिन्ही मुलांमध्ये आदित्य खूप सेन्सिटिव्ह आहे. नाही, आपला मुलगा म्हणून नाही, पण खरंच आहे तो. त्यामुळे त्याच्याकडनं मेघनावर कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा अगदी स्पष्ट बोलायचं तर जबरदस्ती अजिबात होणार नाही, खात्री आहे मला. तरी त्या दोघांमध्ये तणाव काय? खरंय तुम्ही म्हणता ते. आदित्यही ना अलीकडे असा खूप गंभीर असतो आणि कुठल्या तरी विचारांमध्ये असतो. नाही म्हणजे त्या दोघांच्या वागण्यात चुकीचं काहीच नाहीये, पण त्यांनी बरोबर वागलं पाहिजे असं अपेक्षित नाही आपल्याला. तर त्यांनी आनंदी असावं असं आपल्याला वाटतंय. म्हणजे कसं की नवीन जोडपं असं हसणं खेळणं असतं, लाजणं असतं, एकमेकांची गंमत करणं असतं, चैतन्य असं ओसंडून वाहत असतं. असं काहीच नाही दिसत हो. नाही, आणि सगळं कसं ना असं आखीव असतं त्यांचं. एक मुखवटा घेऊन जगतात दोघं. नाही म्हणजे
आपण त्यांना स्पेस द्यायची ठरवलंय खरं? तोच प्रश्न गेले कित्येक दिवस मला छळतोय. आडून मी आदित्य मेघनाशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुला सांगतो संजीवनी, त्यांनी ना अशी स्वतःभोवती अशी एक घट्ट भिंत उभी केली आहे. आणि ह्या एका बाबतीत त्या दोघांमध्ये परफेक्ट एकवाक्यता आहे. काय करायचं ते समजतच नाही मला तर. नाही, त्यांचं त्यांना जमलं तर ठीक आहे, नाही तर मला या बाबतीत लक्ष घालावं लागेल, हे नक्की.